ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। मालिकेमध्ये आता सायली एकाच वेळी दोन भयानक सत्याचा उलगडा करणार असते। तर आता जेव्हा अर्जुनच्या समोर या सत्याचा उलगडा होणार असतो की साक्षीच कुणालची गर्लफ्रेंड होती आणि तिनेच कुणालला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं होतं आणि कुणालने त्याच मुलीच्या पायी स्वतःचा जीव दिलेला असतो। तर या सत्याचा उलगडा होता क्षणी अर्जुन आणि सायली दोघेही आता चैतन्यकडे जात या भयानक सत्याचा असा काही खुलासा करणार असतात की ज्यामुळे चैतन्याच्या पायाखालची जमीन सरकते व त्याचनंतर आता चिडलेला चैतन्य साक्षीला तिच्या कर्मांची शिक्षा देणार असतो। तर अर्जुनने आता चैतन्यासमोर तो फोटो प्रूफ दाखवून साक्षीनेच आपल्या कुणालचा जीव घेतल्याचं जेव्हा सत्य उलगडतो त्याचवेळी चिडलेला चैतन्य आता साक्षीला स्वतःपासून दूर फेकून अर्जुन आणि सायलीच्या बाजूने येत मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। नीच साक्षीने अर्जुन आणि चैतन्य या दोघांमध्ये वाद लावून दोघांनाही एकमेकांपासून दूर करून मैत्रीच्या नात्याला जो कलंक लावलेला असतो तोच कलंक आता सायली पुसून काढणार असते व त्याचनंतर दोन जीवाभावाचे मित्र एकत्र येत नीच साक्षीला विश्वासघाती साक्षीला अशी काही शिक्षा देणार असतात की ज्याचा विचार साक्षीने जन्मात सुद्धा केलेला नसेल। आता या सत्याचा उलगडा होण्यासाठी एकच घटना कारणीभूत ठरलेली असते ती म्हणजे रियुनियनची पार्टी। तर आता जेव्हा अर्जुनला कुणालची फसवणूक करणारी साक्षीच होती या सत्याचा उलगडा झाल्यानंतर अर्जुन आणि सायली दोघेही साक्षीच्या घरी जाऊन चैतन्याचे डोळे कसे उघडवणार व त्यानंतर रागाने पिसाळलेलं चैतन्य आता नीच विश्वासघाती साक्षीला काय शिक्षा देणार व अर्जुन आणि चैतन्य दोघे येत आता साक्षीला जेलमध्ये कसे कोंबणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर इकडे आता रियुनियन पार्टीमध्ये सर्वच मित्रमैत्रिणी एकत्र येत डान्स वगैरे करायला लागलेले असतात। त्याचवेळी सायली आता विचार करते की सर्व काही फोटो तिने पाहिलेलेच नाही, त्यामुळे सायली आता अर्जुनच्या जुन्या कॉलेजच्या सर्व काही आठवणी तिला पाहायच्या असतात आणि अर्जुनचे जेवढे काही मित्र होते त्यांच्यासोबतच्या सर्व काही आठवणी अर्जुनने सायलीला सांगितलेले असतात। तर आता सायली खूप एक्साइटमेंटमध्ये ते सर्व काही फोटोज पाहायला जाते। अचानकपणे सायलीच्या हाती असा एक काही फोटो लागतो की ज्यामुळे सायलीला मोठा धक्काच बसतो, कारण त्या फोटोमध्ये साक्षीने कोणाला तरी मिठी मारलेली असते आणि तोच फोटो आता सायली गुपचूप स्वतःपाशी काढून घेते आणि कोणाच्याही नकळत तो घरी घेऊन आलेली असते। तर त्याचनंतर अर्जुन आता खूप खुश असतो आणि रियुनियन पार्टीमध्ये जी काही धमाल केली असते त्या सर्व काही बद्दल अर्जुन सायलीची बोलत असतो। तर सायली अर्जुनला म्हणते की ही साक्षी तुमच्यासोबत तुमच्या कॉलेजमध्ये होते का? तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, तुम्ही असं का म्हणताय? तेव्हा सायली म्हणते हा फोटो बघा ना सर, या फोटोमध्ये तुमच्या ग्रुपच्या पाठीमागे साक्षी आहे आणि ती कोणाला तरी तिने मिठी मारली आहे, परंतु तो मुलगा कोण आहे हेच मला समजलं नाही। त्याचवेळी अर्जुन जेव्हा तो फोटो पाहतो तेव्हा तो झटक्यानेच उठतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले असतात। तर अर्जुन आता रडतच सायलीला सांगतो की म्हणजे साक्षीच कुणालची गर्लफ्रेंड होती, म्हणजे माझा मित्र प्रेमामध्ये ज्याला धोका मिळाला आणि ज्याने त्या प्रेमाच्या पायी स्वतःचा जीव दिला त्याला जीव देण्यासाठी प्रवृत्त करणारी साक्षीच होती। तर आता अर्जुन खूपच चिडलेला असतो। तर सायली त्याला कसंबस शांत करते आणि त्याला म्हणायला लागते की अर्जुन सर हे बघा, आता आपण काही करायला नको आहे, आपण उद्या चैतन्य सरांकडे जाऊयात आणि त्यांना हा फोटो प्रूफही देऊयात आणि त्यानंतर आपण त्यांना सत्याचा उलगडाही करून देऊयात। आपण एवढं जीव तोडून त्यांना सांगत होतो की साक्षी खूप विश्वासघाती मुलगी आहे, ती विश्वास ठेवण्याच्या लायकच नाही, परंतु आपले भोळे चैतन्य सर मात्र त्यांच्या प्रेमामध्ये आंधळे कसे झाले हेच मला समजत नाही। तर अर्जुन चिडलेला असतो आणि अर्जुन म्हणतो की त्या साक्षीला आता मी नाही सोडणार। इतकी वर्ष मी माझ्या मनामध्ये जेवढं काही दुःख दाबून ठेवलं होतं ते आता उफाळून वर येतंय मिसेस सायली। माझ्या जीवाभावाच्या मित्राला मी गमावला आहे आणि त्याने इतक्या नीच आणि नालायक मुलीसाठी स्वतःचा जीव दिला आहे। तर आता आपल्याला चैतन्याला नाही गमवायचं आहे मिसेस सायली।
असं म्हणत अर्जुन आता ढसाढसा रडत असतो. तर त्याच नंतर आता दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि सायली दोघेही साक्षीच्या घरी गेलेले असतात. जेव्हा साक्षी त्या दोघांना एकत्र पाहते तेव्हा तिला जरासा धक्काच बसलेला असतो. साक्षी पुरतीच घाबरलेली असते. तर अर्जुन आणि सायली दोघेही जेव्हा साक्षीच्या घरी गेलेले असतात तेव्हा ते चैतन्याला अर्जुन म्हणायला लागतो की या विश्वासघाती मुलीवरती तुझा विश्वास आहे चैतन्य. या मुलीसाठी तू मला तुझ्या आयुष्यातून तुझ्या घरातून हाकलवून दिलंस आणि त्यानंतर आपली इतक्या वर्षांची मैत्री होती त्या मैत्रीसुद्धा तू तोडून टाकलीस. ते फक्त आणि फक्त या मुलीसाठी केलंस तू चैतन्य. तेव्हा चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन, तू जर वाद घालण्यासाठी इथे आला असशील तर प्लीज आत्ताच परत जा, कारण माझा आत्ता मूड खरंच खूप चांगला आहे. तर अर्जुन म्हणतो की मी इथे वाद घालण्यासाठी नाही आलोय चैतन्य, मी खरं तर तुझे डोळे उघडवण्यासाठी इथे आलो आहे. त्यावरती आता साक्षी आधीच घाबरलेली असते. तर सायली म्हणायला लागते की चैतन्य भाऊजी, या साक्षीवरती तुमचा खूप विश्वास आहे ना आणि तुम्ही मनापासून हिच्यावरती प्रेम केलं आहे, परंतु खरंच त्या प्रेमाच्या लायक ही आहे का याचा तुम्ही कधी विचार तरी केला आहे का? ही बाप लेक दोघेही एकाच माळेचे मणी आहेत आणि खूप विश्वासघाती लोक आहेत. ही तुम्ही यांच्या जाळ्यात कसे अडकलात? तेव्हा चैतन्य म्हणतो हे बघा सायली वहिनी आणि अर्जुन, प्लीज आता साक्षीच्या विरोधात मी एकच शब्द नाही ऐकून घेऊ शकत, तुम्ही इथून प्लीज जा. तेव्हा अर्जुन म्हणतो तुझा आमच्या बोलण्यावरती विश्वास नाही बसणार चैतन्य, परंतु तुला एक गोष्ट सांगण्यासाठी इथे आलो आहे. खरं तर या साक्षी शिकरेचा आपल्या भूतकाळाशी थेट जुना संबंध आहे, हो ना साक्षी शिकरे? तेव्हा साक्षी आता घाबरतच म्हणायला लागते की अर्जुन सर, तुम्ही काय म्हणताय मला नाहीच समजत आहे. तेव्हा आता सायली म्हणते की तुझी नाटकं बंद कर साक्षी, कारण तुझा आता चेहरा आमच्यासमोर उघडा झाला आहे आणि तुझ्या खोट्या चेहऱ्याचाच आणि खोट्या प्रेमाचाच पर्दाफाश करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. अर्जुन आता त्याच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात. तर अर्जुन रडतच चैतन्याला म्हणतो की कुणालची तुला आठवण येते का चैतन्य? परंतु अजूनही मी कुणालला विसरू शकलो नाही. त्याला प्रेमामध्येच धोका मिळाला होता आणि एका मुलीने त्याची प्रेमात फसवणूक केली होती आणि त्याला सोडून कायमचं निघून गेली. तो धोका आपला मित्र कुणाल सहन नाही करू शकला आणि त्याने स्वतःहून आत्महत्या केली, स्वतःहून जीव दिला. खरं तर चैतन्य त्याने जीव दिलाच नव्हता रे. खरं तर त्या नालायक मुलीने आपल्या मित्र कुणालला जीव देण्यासाठी प्रवृत्त केलं होतं आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी गर्लफ्रेंड साक्षी शिकरे आहे. अर्जुनने असा काही मोठा धमाका केलेला असतो की ज्यामुळे चैतन्य आणि साक्षी या दोघांचेही धाबेदान आणलेले असतात व दोघेही प्रचंड घाबरलेले असतात. तर चैतन्य म्हणतो तू काय बोलतोस अर्जुन, तुला तरी कळतं आहे का? त्यावरती अर्जुन म्हणतो की चैतन्य, तुला माझा स्वभाव माहिती आहे, मी एक वकील आहे आणि मला खोटं अजिबात खपत नाही, परंतु मी पुराव्यांशिवाय कोणतीच गोष्ट उलगडत नाही चैतन्य. आज तुला असा काही पुरावा दाखवतो की या साक्षीचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल. त्यानंतर अर्जुन आता सायलीला सांगतो की तो फोटो काढण्यासाठी. तर सायली आता चैतन्याच्या हातात फोटो देते आणि म्हणायला लागते हा तुमचा ग्रुप आहे, परंतु याच्या बाजूला जर तुम्ही नीट पाहिलं तरी ते साक्षी शिकरे दिसते आहे आणि तिने कोणाला तरी मिठी मारली आहे. तर दुसरा तिसरा कोणी नाही चैतन्य सर, तो तुमचा मित्र कुणाल आहे. तर धक्क्यानेच आता चैतन्य साक्षीकडे रागाने पाहायला लागलेला असतो. तर अर्जुन म्हणायला लागतो की मी जीव तोडून तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो चैतन्य की या मुलीवरती विश्वास नको ठेवू, ही मुलगी फ्रॉड आहे, ही फक्त तुझी फसवणूक करते आहे, तुझा या केसमधून बाहेर पडण्यासाठी फक्त उपयोग करून घेते आहे. परंतु तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवलास. आता जे काही खरं आहे ना ते स्वतःच्या डोळ्याने बघ. त्यावेळेस आता नाटकी साक्षी लगेच रडण्याचं नाटक करत चैतन्याकडे येत म्हणायला लागते की चैतन्य प्लीज तू अर्जुन सरांच्या बोलण्यावरती विश्वास नको ठेवूस रे, माझ्यावरती विश्वास ठेव, मी खरंच मनापासून तुझ्यावरती प्रेम केलं आहे. हा फोटो काय आहे, कुठला आहे, मला याबाबत काहीच नाही माहिती, परंतु माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे. तर चैतन्य आता रागाने साक्षीचा हात झटकतो.
चैतन्य पूर्ण शॉक झालेला असतो आणि तो काहीच बोलत नसतो. तर अर्जुन आता चैतन्याला म्हणत असतो की मी तुला म्हटलं होतं ना की अशा मुली फक्त आणि फक्त आपला प्रेमामध्ये उपयोग करून घेतात आणि जेव्हा ह्यांचं काम निभवतं त्यावेळेस कचऱ्यासारखं आपल्याला फेकून आपल्या आयुष्यातून दूर निघून जातात. म्हणूनच मला प्रेम लग्न या गोष्टींचा तिरस्कार होता चैतन्य, आणि हीच गोष्ट मी जीव तोडून तुला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तू माझ्यावरती विश्वास नाही ठेवला चैतन्य. तर त्यानंतर आता केदार आणि अर्जुन या दोघांमध्ये जेवढं काही बोलणं झालेलं असतं ते सर्व काही अर्जुनने रेकॉर्ड केलेलं असतं आणि तेच बोलणं आता तो चैतन्याला ऐकवतो. तर केदार सुद्धा तेच म्हणत असतो की साक्षीला त्याने कुणालसोबत पाहिलं होतं आणि त्याच्याकडे साक्षी आणि कुणालसोबतचे खूप सारे फोटोज सुद्धा आहेत. तर तिथेच आता साक्षी चैतन्यकडे परत येते आणि त्याला विनवणी करायला लागलेली असते, परंतु चिडलेला चैतन्य आता सानकन साक्षीचं थोबाड फोडतो आणि साक्षीला म्हणायला लागतो, मी तर तुझ्या वरती मनापासून प्रेम केलं होतं साक्षी. मी माझ्या जीवाभावाचा मित्र अर्जुन तुझ्यासाठी त्याच्यासोबत वाद घातला, त्याच्यासोबत मैत्री कायमची तोडून टाकली. मी इतका तुझ्यावरती विश्वास ठेवला आणि तूच माझा विश्वासघात केलास. खरं तर तुला आता ना लाज वाटायला हवी आहे. अर्जुन म्हणतो, तेच बरोबर आहे. तू आणि तुझा बाप दोघेही सारखेच आहात. परंतु साक्षी, तुला वाटत असेल की मी आता शांत बसेन, मी आता शांत नाही बसणार. आमच्या मित्राचा तू जीव घेतला आहेस, तू त्याला प्रेमात धोका देऊन असं काही त्याच्या मनावरती वार केलेत की त्याने स्वतःहून जीव दिला आहे आणि याची किंमत तुला मोजावीच लागेल. आमचा मित्र तर काही परत येऊ शकत नाही, परंतु आमच्या मित्राला मारणाऱ्या मारेकऱ्याला तरी आम्ही शिक्षा देऊच शकतो की, असं म्हणत आता चैतन्य चिडलेला असतो. तर अखेर आता सायली आणि अर्जुनने पुराव्यांचे अस्त्र बाहेर काढून झटक्यात चैतन्याचे डोळे उघडलेले असतात. तर त्याचनंतर चिडलेल्या चैतन्याने अखेर साक्षीचे थोबाड फोडलेले असते. परंतु इथेच आता चैतन्य अर्जुन हे दोघे एकत्र येत नीट साक्षीला कशी शिक्षा सुनावणार व त्यानंतर तिच्याकडून मागच्या पुढचे सर्व काही कसं वसूल करून विश्वासघाती साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा कशी मिळवणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार.